विश्व 24 न्यूज हर्पल आपके साथ। महापौर आणि उपमहापौर पदी वर्णी लागली. कसं बघतं आपल्याकडे उपमहापौर पदी कोणाचं नाव आणि किती वर्ष घोषित करण्यात आले? सर्वप्रथम महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली वाहतो. एकनाथ शिंदेसाहेब, निरंजन डावखरे, नरेश म्हस्के आणि आम्ही सर्वजण एकत्रित सर्वप्रथम त्यांना महापौर दालनामध्ये श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर आम्ही इथे अर्ज भरायला आलेलो आहोत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंगाट, नारेबाजी न करता शांततामय पद्धतीने प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने ठेवलेली प्रक्रिया पूर्ण करावी असा निर्णय झाला आणि शिवसेनेतर्फे महापौर म्हणून शर्मिला पिंपळकर यांचा अर्ज भरण्यात आला आणि भारतीय जनता पार्टी महापौरपद मिळालेलं आहे आणि त्यानुसार आमचे ज्येष्ठ नगरसेवक कृष्णा दादू पाटील यांचा अर्ज या ठिकाणी भरण्यात आला आहे आणि अजून तरी कोणाचे अर्ज आलेले नाही आहेत. आशा बाळगतो की निवडणूक बिनविरोध. किती वर्षाचं हे उपमहापौर महापौरपद असणार आहे? फॉर्म्युला कुठलाही अजून ठरलेला नाही आहे. बाकीची चर्चा थोडीशी प्रलंबित राहिलेली आहे. अजितदादांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे मध्ये चर्चेंना विराम मिळाला होता, परंतु युतीत राहावं हे मात्र ठरलेलं असल्यामुळे तुर्तास आम्ही उपमहापौरपद घेतलेचा अर्ज भरला आहे आणि बाकीच्या चर्चा वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पातळीवर होऊन प्रत्येक महापालिकेतलं संख्याबळ, पक्षबलाबल पाहून त्यानुसार पदांची संख्या ठरेल. स्टँडिंग असेल, सभागृह नेते असेल, परिवहन असेल, शिक्षण मंडळ असेल, अनेक प्रभाग समितीचे खाते देखील आपल्याकडे असावे असं देखील आग्रह होता. ज्या मागण्या आमच्या आहेत त्या सर्व ठेवलेल्या आहेत. काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पदांसाठीची मागणी वगैरे ही चर्चा करणं मला आता इथे संयुक्तिक वाटत नाही. आपण अजूनही शासकीय दुखवटा 3 दिवसाचा आहे, त्यातला आता दुसरा दिवस आहे. त्यामुळे हे पद हवं, ते पद हवं वगैरे अशा ज्या काही भावना असतात आपल्या पक्षीय, राजकीय, वैयक्तिक, त्या भावनांना थोडा आवर ठेवून आज आपण शांततेत हा फॉर्म भरूया. 3 दिवसानंतर आपल्याला सर्व परवाच्या दिवशी कळेल काय मागण्या आहेत आणि काय काय ठरलं आहे. परंतु अजून तसं काही कुठल्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं नाही, कारण मध्ये 2 दिवस अचानक चर्चांना विराम मिळाला होता. पण उपमहापौरपद किती वर्षासाठी का असं काय? उपमहापौर 2.5 वर्ष असतं. सर्वसाधारणपणे 1.25 वर्ष पहिलं भारतीय जनता पार्टीला मिळेल असं प्राथमिक ठरलं आहे. त्या अजून काही बाकीच्या चर्चा बाकी आहेत, नंतर काही फेरबदल झाले तर मला कल्पना नाही. तर ठाणे महानगरपालिकेत अनेक कामं जे ते रखडली गेली आहेत, का वाटतं येणाऱ्या काळात आपलं भाजप असेल, युती पक्ष म्हणून कशा प्रकारची कामं केली? नक्कीच कामं पूर्ण होतील. एकतर नगरसेवकांमध्ये उत्साह आहे. 4 वर्षाचा मोठा मेगा ब्लॉक हा घेतलेला होता आणि तो आता संपून नवीन उत्साहाने सर्व नगरसेवक नव्याने निवडून आलेले हे कामाला लागणार आहेत. नागरिकांना देखील आपला हक्काचा प्रतिनिधी अडल्यानडल्याला हाक मारायला उपलब्ध होणार आहे आणि प्रशासनावरही राज्यात, केंद्रात महायुतीचं सरकार असल्यामुळे स्वाभाविकच प्रशासनाला देखील चांगल्या प्रकारची गती येईल आणि ठाणे महानगरपालिकेच्या विकासाची कामं अप्रतिम पद्धतीने पार पडतील यावर माझा विश्वास आहे. गटनेते पदापदी कशा नाही, मी मगाशी म्हटलं ती चर्चा झालेली आहे, परंतु आता हे पदांच्या मागण्या वगैरे हे आजच्या दिवशी करणं मला तेवढं संयुक्तिक वाटत. गटनेते पदाची कशी पकड असणार आहे महापालिकेवरती? गटनेता हा पक्षाचा मुकेश मोकाशी इथे उभे आहेत, ते गटनेते आहेत आमचे आणि गटनेत्यालाही सर्वाधिकार असतात. गटनेता हा व्हीप बजावतो. गटनेता जी भूमिका सांगतो ती सभागृहात आपल्याला फॉलो करावी लागते आणि गटनेत्याची भूमिकाही अंतिम असते. पक्षाची जी काही शिस्त आहे आणि पक्षाचे धोरणात्मक निर्णय हे सभागृहात वेळेवर घेणे हे सर्व गटनेत्याला अधिकार आहेत. त्यामुळे गटनेत्याच्या आदेशाचं आपोआपच सर्व नगरसेवक पालन करतात, त्याला ते अधिकार दिलेले असतात. कृष्णा पटेल त्यामुळे आनंदाचं वातावरण देखील आहे. कसं बघतात येणाऱ्या काळात महापालिकेमध्ये उपमहापौरपदी कशा प्रकारची कामं केली जातात? खरोखर आनंदाचं वातावरण आहे, परंतु अजितदादांचं आकस्मिक निधन झालं. श्रद्धांजली असे धर्मवीर आनंदी साहेबांना अभिवादन करून देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास, रवींद्र चव्हाण साहेबांचा पाठिंबा आणि संजयजी केळकर आमदार, तसे निरंजन डावखरे साहेब आमदार, तसेच जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या सहकार्याने आज मला उपमहापौर पदाचा फॉर्म भरण्यास संधी दिली. त्याचं नक्कीच मी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार अपेक्षित काम करीन, एवढीच मी आता
तो मला सांगू इच्छितो. मग काय असणार सर्वप्रथम कामं ठाणे शहरातली जी 4 वर्ष रखडलेली होती. आता 4 वर्षाचा मोठा स्पॅन आहे. त्याच्यामध्ये बरीच कामं म्हणजे नागरिक सुविधांचा जो काय आता स्लम विभागात बट्ट्या झाला आहे तो विषय असेल, पाण्याचा विषय असेल, ट्रॅफिक समस्या असतील, तसेच रिडेव्हलपमेंट किंवा काही समविकास योजना आहेत त्याही मार्गी लावण्याच्या हिशोबाने प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.